भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये संपूर्णच खळबळ उडाली। राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनीच या भाषेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे। मग अशा वेळी गोपीचंद पडळकर यांनी फक्त जयंत पाटील यांच्यावर टीका करून फक्त जयंत पाटील यांनाच या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं नाही, तर त्यांचं कुटुंब देखील आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। या निमित्तानं राजाराम बापू पाटील यांना किती मुलं होती, ती मुलं कोण आहेत आणि ती अपत्ये सध्या काय करतात, त्यांचा राजकारण आणि समाजकारणाशी संबंध आहे का, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक महत्त्वाचं नाव। 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्मलेल्या राजाराम बापूंनी लहानपणापासूनच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला। कोल्हापूरमध्ये त्यांनी लॉचं शिक्षण पूर्ण करत असतानाच राष्ट्रसेवा दलामध्ये त्यांनी सैनिक बनले आणि त्यानंतर पुढे पुणे, बडोदा आणि कोल्हापूर असं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि कासेगावचे पहिले वकील बनले। त्यानंतर 1945 मध्ये त्यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली। तर 1952 मध्ये त्यांनी सांगली जिल्हा या बोर्डाचे अध्यक्षपद भूषवलं। तर 1962 मध्ये त्यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत ते पहिल्यांदा आमदार झाले। त्यानंतर अवघ्या 14 महिन्यामध्ये राजाराम बापू पाटील यांनी वाळवा सहकारी साखर कारखाना उभारला। तर पुढे 12 वर्ष त्यांनी राज्याचं मंत्रीपद म्हणून देखील भूषवलं होतं। अशा राजाराम पाटील यांचा विवाह झाला होता तो कुसुमताई यांच्यासोबत। राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई यांना एकूण 5 अपत्ये झाली। यामध्ये 2 मुले आणि 3 मुली आहेत। यामधले 5वे अपत्य म्हणजे जयंतराव पाटील, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत। यासोबत राज्यातील विविध खात्याचे ते मंत्री देखील होते। असे जयंतराव पाटील हे राजाराम बापू पाटील यांचे 5वे अपत्य आहेत। तर राजाराम बापू पाटील यांचं पहिलं अपत्य आहे ते म्हणजे उषा देवी। उषा देवी या जयंत पाटील यांची सर्वात मोठी बहीण आहे। त्यांचा विवाह झाला हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाचं नाव असणारे माजी खासदार असणारे प्रसाद तनपुरे यांच्याशी। यासोबतच उषा देवी ह्या देखील राजकारणामध्ये सक्रिय होत्या। उषा देवी या राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत। तर त्यांचे पुत्र असणारे प्राजक्त तनपुरे हे देखील राहुरीचे माजी आमदार आहेत। यासोबतच प्राजक्त तनपुरे हे राज्याचे ऊर्जा, नगरविकास, त्यासोबत उच्च तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन याचे राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। तर प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे तर राजाराम बापू पाटील यांचे नातू आहेत। यानंतरचे राजाराम बापू पाटील यांचे दुसरे अपत्य म्हणजे भगतसिंह पाटील। आता भगतसिंह पाटील हे जयंत पाटलांचे मोठे बंधू। भगतसिंह पाटील हे कधीही राजकारणाच्या व्यासपीठावर आपल्याला दिसले नाहीत। भगतसिंह पाटील यांनी आपलं शिक्षण हे सातारा सैनिक स्कूल मधून पूर्ण केलं। तर पुढे पुणे येथे त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं। तर पुढे ते मुंबईमध्ये म्हणजे मुंबईच्या कुर्लामध्ये सध्या स्थायिक आहेत। कासेगाव एज्युकेशन सोसायटी आणि उद्योग क्षेत्रामध्ये भगतसिंह पाटील यांचं मोठं नाव आहे। यानंतरचं राजाराम बापू पाटील यांचे तिसरे अपत्य आहे विजयाताई। विजयाताई यांचा विवाह हा पुण्यातील नामवंत असणाऱ्या जगताप कुटुंबामध्ये झाला आहे। राजाराम बापू पाटील यांचे चौथे अपत्य आहे निलिमाताई। निलिमाताई यांचा विवाह हा अहिल्यानगर मधील सहकार क्षेत्रामध्ये मोठं नाव असणाऱ्या घुले पाटील घराण्यामध्ये झाला आहे। घुले पाटील घराणं हे देखील नगरच्या राजकारणामध्ये सक्रिय असून त्यांचं मोठं नाव देखील आहे। यानंतरचे राजाराम बापू पाटील यांचे 5वे आणि शेवटचे अपत्य आहेत ते म्हणजे जयंतराव पाटील। जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांचा राजकीय वारसा पुढे चालवतात। राजाराम पाटील यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर वाळवा या विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांनी निवडणूक लढवत ते पहिल्यांदा आमदार झाले। यानंतर जयंत पाटील हे इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत। यासोबतच राज्यातील विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पाहिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष होते। यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटातील एका महत्त्वाच्या नेत्यांपैकी ते एक आहेत। आज राज्यामध्ये एक प्रभावशाली नेते म्हणून देखील जयंतराव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। तर आपण राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबाविषयी माहिती पाहिली। राजाराम बापू पाटील यांचे सर्वच अपत्य आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। ते राजाराम बापू पाटील यांचा वारसा आपल्या क्षेत्रामध्ये जिवंत ठेवत आहेत। एकंदरीतच राजाराम बापू पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहिलं तर शिक्षण, राजकारण आणि सहकार या क्षेत्रामध्ये त्यांनी एका उंचीवर काम केलं आणि त्यामुळेच त्यांच्या या कार्यकर्तृत्वाकडे बघून आज त्यांचा वारसा चालवणारे वारसदार हे राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवत आहेत। आज जेव्हा जयंतराव पाटील यांच्यावर जेव्हा टीका झाली अशा वेळी राजाराम बापू पाटील यांच्या
यांच्या नावावर शिंतोडे उडवले गेले तेव्हा लोकांचा संताप उफाळून आला। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।